पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे त्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आज महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे। लाडक्या बहिणीचा हप्ता सुरुवात झाली तर दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळे 2 ते 4 दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला आहे अशी शक्यता आहे। त्यामुळे सगळे शिक्षक ही अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे। नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच जो महिन्याचा हप्त्याचा निधी आहे हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला। जो लाडक्या बहिणीचा हप्ता इतेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नसतो। लाडक्या बहिणींना जे हप्ते दिले जात आहेत, खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातांना? ही एक योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची, दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे। आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी, त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत। आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत। आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करतो। आताच तुम्ही पाहिलेलं आहे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल आज सकाळीच एक महत्त्वाची बातमी इथं दिलेली आहे, मोठी गुड न्यूज इथं दिलेली आहे। तर ती काय आहे, कधी येणार फेब्रुवारीचा हप्ता, असे सर्व महिलांना प्रश्न पडत आहेत। तर त्या फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दलच आता आपल्याला ही मोठी बातमी समोर आलेली आहे। तर ती कोणती बातमी आहे ते आपण आज इथे पाहणार आहोत। तर पहा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, आजपासून खटाखट 1500 रुपये जमा होणार, ही मोठी अपडेट इथे समोर आलेली आहे। पहा, तर आज ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, एक गुड न्यूज समोर आलेली आहे। तर लाडक्या बहिणींना लवकरच आज 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती इथं समोर आलेली आहे। तर त्याबद्दल एक समोर आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तर लाडकी बहीण योजनेत आजपासून म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आज जमा होऊ शकतो अशी आपल्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे। तर त्याबद्दल लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं होतं, परंतु आता त्यांची ही वाट बघायची वेळ इथं संपलेली आहे। लवकरच आजपासून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता आहे तो जमा व्हायला इथं सुरुवात झालेली आहे आणि आजपासून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 1500 रुपयांचा जो लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये कधी मिळणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ती म्हणजे आजपासून आपल्या येत्या 4 ते 5 दिवसामध्ये जवळजवळ सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 1500 रुपयाचा जो लाभ आहे, हा जो फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता आहे तो जमा करण्यात येणार आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर ही आनंदाची आणि गुड न्यूज इथं सर्व आपल्या पात्र लाडक्या बहिणींसाठी असणार आहे। तर तुम्हाला तुमचे पैसे आले का? तर आले असेल तर मला कमेंटमध्ये सर पैसे आले धन्यवाद असा मेसेज तुम्ही कमेंटमध्ये टाकायचा आहे। आणि ज्यांचे पैसे आले नाहीत, अजूनही 7 हप्ते त्यांना मिळालेले नाहीत, त्यांनी मला सर पैसे आले नाहीत असं देखील त्यांनी मला इथं मेसेज टाकायचा आहे, कमेंटमध्ये मेसेज करायचा आहे। तर पहा, मागील 3 महिन्यांपासून हप्ता नियमितपणे जमा केला जात आहे। पहा, मागच्या 3 महिन्यांपासून
आपण जर पाहिलं तर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो 25 डिसेंबरला आपल्या पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आलेला होता. नंतरनं जानेवारी महिन्याचा जो 7वा हप्ता आहे तो देखील 25 ते 26 जानेवारीपर्यंत पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आलेला होता. आणि आता आहे फेब्रुवारी, तर फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता आजपासून सुरुवात झालेली आहे आणि येत्या 4 ते 5 दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार असल्याची माहिती इथं समोर आलेली आहे. तर ही आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज असणार आहे. तर पहा, आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थ खात्याला म्हणजेच महिला व बालविकास विभागाला 3,500 कोटी रुपयांचा जो चेक आहे तो लाडकी बहीण या योजनेसाठी लाभ वितरित करण्यासाठी दिलेला आहे. म्हणजेच पैसे देखील इथं आलेले आहेत आणि ते पैसे फक्त आपल्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती पाठवायची जी प्रोसेस आहे ती मागच्या 2 दिवस सुट्टी आल्यामुळे हा जो शनिवार रविवार जो आला होता कालचा त्याच्यामुळे ती प्रोसेस थांबली होती. परंतु आज आहे सोमवार, तर आजपासून आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये हे जमा केले जाणार आहेत. हा लाभ त्यांना आज मिळणार आहे. तर पहा, 3 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे आणि त्याआधीच आपल्याला हा फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे तो इथं मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पहा, आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 3 मार्च रोजी होणार आहे आणि ह्या अर्थसंकल्पामध्येच आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज असणार आहे. ती म्हणजे जो 1,500 रुपयांचा लाभ आहे तो आपल्याला आता 2,100 रुपयांचा लाभ होणार का, याची मोठी घोषणा होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष आता ह्या अधिवेशनाकडे लागलेलं आहे. मग मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की कोणकोणत्या लाडक्या बहिणीला हा जो 2,100 रुपये लाभ आहे तो 2,100 रुपये लाभ व्हावा असं वाटत आहे, त्यांनी मला लगेच कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आपल्या लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर लाडक्या बहिणीला एक मोठा धक्का देखील बसलेला आहे आणि त्याची आणखीन एक बातमी इथं समोर आलेली आहे. तर ती कोणती बातमी आहे ते आपण इथे पाहणारच आहोत. तर पहा, 40 लाख लाभार्थी यामुळे ठरणार अपात्र. तर पहा, कोणत्या गोष्टीमुळे 40 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत. तर अशी कोणती गोष्ट असणार आहे की ज्यामुळे इतक्या 40 लाख एवढा मोठा आकड्याने ह्या बहिणी अपात्र ठरणार आहेत ते आपण इथे पाहूया. तर पहा, राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. तर या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची काटेकोरपणे पडताळणी होत असून राज्य सरकारने अपात्र महिलांची नावे योजनेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. पहा, लाडकी बहीण योजनेची जी तपासणी आहे, जी पडताळणी आहे ती काटेकोरपणे सुरू आहे. तर ज्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी कोणत्या कारणामुळे अपात्र होत आहेत ते कारण आपण समोर पाहणारच आहोत. तर त्यामधून आता 40 लाख इतका आकडा समोर आलेला आहे. तर 40 लाख इतक्या लाडक्या बहिणी इतक्या अपात्र होणार आहेत. तर त्या कोणत्या कारणामुळे होणार आहेत ती बातमी आपण इथे पाहूया. तर पहा, राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. तर या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची काटेकोरपणे पडताळणी होत असून राज्य सरकारने 9 लाख अपात्र महिलांची नावे या योजनेतून बाहेर काढण्याचा निर्णय 40 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. पहा मित्रांनो, आपण कालच एक व्हिडिओ बनवलेला आहे की लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत ते त्यांनी कायम ठेवलेले आहेत. तर त्या निकषांची पडताळणी केल्यानंतरनं हा जो 9 लाखांचा जो आकडा आहे, हा 9 लाख ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत तो 9 लाखांचा आकडा आता पुढे सरकून तो 40 लाखांवर गेलेला आहे. तर हे कोणते निकष आहेत जे लाडक्या बहिणीला अपात्र करत आहेत ते आपण समोर जाणून घेणारच आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर मला सर धन्यवाद म्हणून फक्त तुम्ही एवढंच कमेंट करून सांगायचं आहे. तर पहा, संजय गांधी निराधार योजना, तर यामधून 2,30,000 महिला इतक्या अपात्र होणार आहेत. कारण ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. पहा, 65 वर्षाहून अधिक वय असलेल्या 1,10,000 महिला आहेत. तर या 1,10,000 महिला सुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहेत. परंतु ह्या 65 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्या महिला आहेत तर त्यांना निराधार या योजनेतून हा जो लाभ आहे तो मिळणार आहे. परंतु लाडकी बहीण योजनेतून त्यांना हा लाभ मिळणार नाही. याची मोठी घोषणा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी देखील केलेली होती. त्याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता की नक्की निराधार योजना कोणत्या माणसांसाठी असणार आहे आणि त्याच्यासाठी वय किती असणार आहे. तसेच पहा, 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजना लाभार्थी असलेल्या आणि स्वइच्छेने नाव मागे घेणाऱ्यांची जी संख्या आहे अशा 1,60,000 महिला आहेत. पहा, 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजना लाभार्थी असलेल्या आणि स्वतःहून ज्या अर्ज माघारी घेणार आहेत अशा 1,60,000 इतक्या महिला आहेत. पहा, फेब्रुवारी महिन्यामध्ये छाननी प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या 2 लाख महिला आहेत. तर या 2 लाख महिला फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेस छाननी झाली, पडताळणी झाली, तर त्यावेळेस ह्या 2 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत, त्या समोर आलेल्या आहेत. तसेच सरकारी कर्मचारी आणि दिव्यांगामधून अपात्र ठरलेल्या 2 लाख महिला आहेत. पहा, यापुढे लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे हा घेण्यासाठी सरकार नवीन निकष लागू करणार आहे. तर पहा, लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे eKYC आणि जीवन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असणार आहे. पहा, लाभार्थी ज्या महिला आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या ह्या योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत, तर त्या लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये eKYC आपल्या बँकेत जाऊन करायचे आहे आणि त्यांना त्यासोबतच त्यांचा जीवन प्रमाणपत्र म्हणजे ते हयात असलेला जे कागद आहे ते सुद्धा त्यांनी त्याला जोडून देणं ते बंधनकारक त्यांना इथं असणार आहे. पहा, सरकारच्या ह्या नव्या निर्णयामुळं या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे असं देखील इथं सांगण्यात आलेलं आहे. पहा, सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं.